सोलापूर बसस्थानकावरून चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले। तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडणीम येथे एका लग्न समारंभात सोडलं। त्यानंतर सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केल्यानं 6 तासात तिचे आई-वडील मोडणीममधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले। चिमुरडीच्या कानातील सोन्याची रिंग आणि पैंजण पायात नव्हते। दरम्यान पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली। मुलीला पळवून नेणारी महिला फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। आज रोजी फौजदार ताडी पोलीस स्टेशन हद्दीतील बस एस.टी. स्टँड या ठिकाणी लक्ष्मण शिंदे ही त्यांची पत्नी व 3 वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असता त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला। ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला परंतु मुलगी मिळून न आल्यानं त्या ठिकाणी जे एस.टी. स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घाडगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस स्टँडचे फुटेज पाहिले असता त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले। सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः पी.आय. दराडे, ए.पी.आय. खंडागळे, ए.पी.आय. धायगुडे आणि टीम असे एस.टी. स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली। सदर महिला ही आधी एस.टी. स्टँडच्या बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एस.टी. पकडून ती मोहोळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं। तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलीस शिपाई अजय चव्हाण आहे, माने, त्याच्यानंतर सोनवलकर, त्याच्यानंतर खरटमल आणि अशी टीम आम्ही रवाना केली तिच्या आईवडिलांना घेऊन। फुटेज पाहत असताना मोहोळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ती तिथं उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला। त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली, काही माहिती मिळाली सातारा एस.टीत बसली। त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला, परंतु त्याच दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुणा रोडच्या दिशेने चालत गेली दिसली। तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वडाप वाहनाने पुण्याच्या दिशेने गेल्याचं निदर्शनास आलं।